नाशिकच्या बाबतीमध्ये होळीच्या दिवशी जे आहे आम्हाला अजितदादाचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो आणि तिथे अजितदादा, प्रफुल्ल पटेल, तटकरे बसले होते आणि 1 वाजता बोलवलं. आम्हाला जायचं होतं नाशिकला. म्हणजे कशाला बोलवलं? म्हणाले की आजच आम्ही 6 वाजता दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादा आणि त्यांचे 2-2, 4-4 जे काही प्रमुख त्यांनी ठरवलेले ते सगळी मंडळी या सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कुणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो. आणि त्यावेळेला नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजितदादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली, आम्हाला ती सीट द्यावी. त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार? तर आम्ही सांगितलं त्यांना की माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं अमित शहा नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील. म्हणजे मी उभा राहणार, पण मी सीट मागितली नाही. पण ते त्यांनी सांगितली आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार, ते म्हणे आम्ही त्यांना समजवू, पण भुजबळ तिथे लढतील. मी म्हटलं थोडा वेळ द्या, उद्या येतो तुम्हाला सांगतो कन्फर्मेशन. दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं काय? ते म्हणे नाही, काय दुसरा मार्ग नाही, तुम्हाला लढावं लागेल. तर जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ लागायला लागला. बरं, हे सांगता हे खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलंय याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया नाशिकला. ते म्हणजे नाही, तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून. म्हटलं नक्की? हो म्हणे तुम्हालाच उभं करा. बावनकुळेला विचारलं, बावनकुळे मी होतो ना तिथे, मोदी साहेबांचा निरोप होता आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं म्हणून. मी होतो त्या मीटिंगमध्ये. बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं, खात्री करून घेतली नक्की आहे का, आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. आता मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं जाहीर करायला पाहिजे ना ती जागा. पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या, तिथले खासदारांचे काही प्रश्न होते, आणखी कुणाचे काही प्रश्न असू शकतील, नाही असं नाही. पण पहिल्या आठवड्यात झाला नाही, पण दुसरा गेला, तिसरा गेला आणि तोपर्यंत 3 आठवडे मागच्या, कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले. म्हणजे आज जवळजवळ 3 आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतायत आणि त्यांचा प्रचार फार पुढे सुद्धा गेलेला आहे. आणि अजून सुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही. आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसान सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे. ताबडतोब कोण ही जागा लढवणार, कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण, हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे. नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये, कारण समोरचे पक्ष जे आहेत जो मला कामाला लागलेले आहेत. आता हे सगळं पाहिल्यानंतर हा 1.5 लाख आहे, संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे. 1.5 लाख आपणच उडायला पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे तुम्हा सगळ्यांना
आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली